हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विद्या नरेश आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली खूप सिंपल सोबर आणि कुणालाही करता येईल असं सिंपल मेकअप लुक, जो तुम्ही कधीही कुठेही करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला जास्त काही प्रोडक्ट नाही लागणार आहेत, एकदम कमी प्रोडक्ट्समध्ये आज मी तुम्हाला हा मेकअप लुक करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हा मेकअप लुक माहिती कोण कोण करू शकतं, ज्या कॉलेजला जातात, कॉलेज गोईंग गर्ल असतात, त्यांना जास्त मेकअप कसं असतं, आपण शिक्षणासाठी तिथे जातो त्याच्यामुळे आपण जास्त मेकअप करू नाही शकत, पण थोडासा लाईट मेकअप आपण नक्कीच आपण जिथे कुठे जातो, कॉलेजला जातो किंवा कुठे बाहेर जातो तिथे आपण नक्कीच करू शकतो। किंवा आपण वर्किंग वुमन आहात, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, तुम्हाला बँकेत जायचं आहे, तुम्ही टीचर आहात, प्रिन्सिपल आहात, असे कुठल्याही तुम्ही जॉबसाठी कार्यरत असाल तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप सिंपल मेकअप लुक करू शकता आणि तिथे तुम्ही जाऊ शकता। तर चला आपण जास्त वेळ न घेता मी आज तुम्हाला एकदम सिंपल मेकअप लुक सांगणार आहे आणि तोही एकदम कमी प्रोडक्ट्समध्ये। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आता मी स्किनवरती काहीच लावलेलं नाही, काहीच नाही लावलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला कधीही कुठलाही सिंपल मेकअप असो किंवा आपल्याला पार्टीसाठी मेकअप करायचा असो, तेव्हा आपल्याला कधीही आपले स्किन केअर रुटीन ही फॉलो करायची आहे, जसं फेस वॉश करणं, मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं। कारण की आपण बाहेर जाणार असाल तर तुम्ही सनस्क्रीन पण लावू शकता किंवा तुम्ही घरात राहणार असाल तर सनस्क्रीन तुम्हाला स्किप पण करू शकता। तर आपल्याला ही स्किन केअर करायचीच आहे। तर त्याच्यामुळे मी आता छान स्वच्छ चेहरा फेस वॉशने धुतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्यावरती हे पॉन्डचं जे मॉइश्चरायझर आहे ना, लाईट मॉइश्चरायझर आहे हे पॉन्डचं, ते लावतीये चेहऱ्यावरती। मॉइश्चरायझर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची स्किन ही थोडीशी हायड्रेट होऊन जाते आणि त्याच्यावरती जर तुम्ही कुठलाही मेकअप केला, कुठलेही प्रोडक्ट लावले तर ते व्यवस्थित सेट होतात आणि त्याच्यामुळे आपला मेकअपही छान दिसतो आणि आपल्या चेहऱ्यावरती पॅचीनेस पण थोडा कमी होतो आणि थोडासा ग्लो येतो। म्हणून तुम्हाला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि आपली स्किन जितकी हायड्रेट राहते ना, तितका आपला मेकअप सुंदर दिसतो म्हणून। तर आता सेकंड आहे माझं VLCCची ही क्रीम, जी आहे सनस्क्रीन, तर खूप छान आहे, मला आवडते ही म्हणून मी लावते। ही बघा मी थोडी घेतलेली आहे, कारण की मला बाहेर जायचं नाही, पण मी तुम्हाला मेकअप करून दाखवते तर प्रॉपर दाखवायचं आहे म्हणून थोडीशी का असे ना मी सनस्क्रीन यूज करते माझ्या चेहऱ्यावरती। तर तुम्ही सुद्धा अशी सनस्क्रीन रोज लावत जा। बाहेर जर तुम्हाला जेव्हा केव्हा जायचं असेल ना, तर तेव्हा तुम्ही सनस्क्रीन ही लावायलाच पाहिजे। तर सो मी अशी ही सनस्क्रीन लावते आणि सनस्क्रीन मध्ये काय होतं ना, थोडासा ग्लो पण येतो बघा चेहऱ्यावरती, बघू शकता तुम्ही। मॉइश्चरायझर जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही 5-10 मिनिटं आधीही लावलं ना तरी चालतं, तसं काही नाही आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा ह्या आहे ही आता फेअर अँड लवलीची पण ही क्रीम आहे, जी बेबी क्रीम आहे। त्याच्यानंतर ही लॅक्मीची आहे 925 ही जी आहे, ही पण आहे आणि ही पॉन्डची पण आहे। आणि पण आज आपण पॉन्डच्या बेबी क्रीमनी आपण आज मेकअप करणार आहोत, जो काही लाईट मेकअप करणार आहोत, कारण की आपण फाउंडेशन आज यूज नाही करत आहे, आपण फक्त बेबी क्रीम यूज करतो आहोत। ही CC क्रीम आहे लॅक्मीची, ही थोडी हेवी होऊन जाईल आजच्या मेकअपसाठी, म्हणून आज आपण फक्त आणि फक्त बेबी क्रीम यूज करतोय। खूप छान क्रीम आहे। याच्यातला माझा शेड जो आहे तो आयव्हरी आहे, बघू शकता। तर मी ही घेतलेली आहे क्रीम। ते तुम्हाला असं पिगमेंटेशन असेल, जसं नाकावरती किंवा एखाद्या वेळेस काय असतं ना, आपले पिंपल्स गेल्यानंतर तिथे थोडे आपल्याला काळे डाग वगैरे पडतात किंवा इथं डोळ्यांजवळ थोडे सर्कल वगैरे आपल्याला होऊन जातात थोडेसे, तर तिथे सुद्धा तुम्हाला थोडी ही क्रीम थोडे जास्त प्रमाणात लावायची, ठीक आहे। आणि याला आपण ब्लेंडर वगैरे काहीच यूज नाही करणार, आपण याला हाताने जसं लावून घेणार आहे, मी बघू शकता। आणि थोडीसं आपण इथे नेकला पण लावणार आहे क्रीम, आपण अशी नेकलाही लावणार आहे, नाहीतर काय होतं ना, आपला चेहरा एकदम सुंदर दिसतो, फ्लॉलेस दिसतो, ग्लोईंग दिसतो, पण आपली मान जी असते ना ती काळवटलेली दिसते। तुम्ही बघताय आता, बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरती जे काही माझा काळवटलेला चेहरा होता थोडाफार, म्हणजे इथं डार्क सर्कल, थोडेफार काही पिंपलचे डाग होते, ते हाईड झालेले आहे आणि बघू शकता एकदम नॅचरली फिनिश आलेला आहे या क्रीमनी। आणि जर तुम्हाला अजून थोडं काही वाटत असेल तर तुम्ही थोडी क्रीम घेऊन तिथं
असं डॅब डॅब करून अशी म्हणजे घेतली क्रीम अशी लावली आणि तिथे थोडंसं डॅब डॅब करून असं करू शकता. ठीक आहे. आता जर भरपूर लोकांना ना असं थोडं आपण बीबी क्रीम लावा किंवा फाउंडेशन लावा थोडं चिपचिप तर असं वाटतंच, तर आपण त्याच्यावरती लूज पावडर पण लावू शकतो किंवा कॉम्पॅक्ट पावडर पण लावू शकतो. तर हा आहे माझा नायकाचा कॉम्पॅक्ट पॅक, म्हणजे खूप छान आहे हा पण. तर तुम्ही असा पॅक पण यूज करू शकता किंवा लूज पावडर पण म्हणजे यूज करू शकता. लॅक्मीची पण भेटते, खूप साऱ्या मुलींकडे असतेच ती. आणि असं तुम्ही लावू शकता त्याला, जेणेकरून तुमचा मेकअप हा एकदम सेट होऊन जाईल व्यवस्थित असा. जी काही तुम्ही क्रीम लावलेली ना ती तुम्हाला चिपचिपणी वाटणार त्याने, म्हणून. तर तुम्ही अशा पद्धतीने सिंपल मेकअप लुक करून सुद्धा खूप सुंदर आणि छान दिसू शकता. आणि आता मी हा होटांना थोडंसं लिप बाम लावतेय, कारण की मला होटांना लिप बाम लावणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं, कारण की होठं मॉइश्चरायझर राहणं आणि त्याच्यानंतर होठं खूप सुंदर आणि छान दिसतात. होटांना पण छान असं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे, म्हणजे लिप बाम लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण लावणार आहोत काजळ. काजळ तुम्ही ब्रॉड पण लावू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं लावू शकता. आणि काजळ हे प्रत्येक मुलीकडे असते हे मला माहितीच आहे. आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये जे आहे, जे काही प्रोडक्ट आहेत ना ते एकदम आहेत, 500 रुपयाच्या आतच सगळे प्रोडक्ट आहेत. तर तुम्ही ते आणू शकता आणि यूज पण करू शकता. तर स्वतः मी काजळ लावते. तुम्ही बघू शकता मी ह्या डोळ्यात पण आणि इथे पण काजळ लावून घेतलेलं आहे. आणि इथे थोडं आपल्याला वरती इथे लावायचं आहे काजळ. जर तुम्हाला आयलाइनर लावता येत नसेल तर तुम्ही सिंपल आहे की तुम्ही अशा पद्धतीने काजळ पण इथे लावू शकता. बघू शकता तुम्ही. आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे दोन्ही यांना सेम लागलेलं आहे की नाही आहे लायनरवरती. असं आपण काजळचं जे आयलाइनर यूज केलं आहे ते. आता त्याला आपण एका छोट्याशा ब्रशनी ना स्मूथ करून घेऊया. छोटासा ब्रश असतो ना त्याने आपण त्याला असं स्मूथ करून घेऊ. इथं सेम तसंच मी आता दुसऱ्या डोळ्याचं पण करून घेते. मी आता दुसऱ्या डोळ्यालाही तसंच लावून घेतलेलं आहे. आणि ह्या डोळ्याचं पण बघू शकता तुम्ही. खूप काजळ लावल्यानंतर ना आपले डोळे छान मोठे असे छान दिसतात. आणि जेणेकरून ना आपलं लुक एकदम खूप सुंदर दिसण्यास मदत होते. मला ह्या लुकवरती थोडासा आय शॅडो लावायचा असेल, जसं ब्राऊन कलरचा लावू शकता किंवा थोडासा पिंक, लाईट पिंक वगैरे तुम्ही लावू शकता. कारण आपला नो मेकअप लुक आहे हा थोडासा, म्हणून तर तुम्ही तोही यूज करू शकता. पण मी काही लावत नाही आहे, कारण की एवढं काही मला वाटत नाही की लावावं असं. तर सो मी आता मस्कारा लावून घेते. मस्कारा लावलेले ना आपल्या आयलॅशेस थोड्याशा छान आणि मस्त अशा जास्त आहेत आयलॅशेस असं दिसतं, म्हणून मस्कारा हा लावायचा असतो. हा मेबलिनचाच मस्कारा आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा मस्कारा आहे, मस्त असा आहे. जर तुम्हाला ॲब्रोला सुद्धा हा मस्कारा लावायचा असेल, जर तुमच्याकडे ॲब्रो पेन्सिल नसेल तर तुम्ही हे सगळं प्रोडक्ट तुम्हाला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या ॲब्रोला वरती जास्त असं काळवटलेल्या ॲब्रो नाही दिसणार. म्हणजे मग तर तुम्ही थोडंसं असं लावू शकता. आणि जर तुमच्याकडे ॲब्रो पेन्सिल असेल तर काहीच गरज नाही आहे असं काही रिकामी कामं करण्याची. पण जर नसेल तर तुम्ही जुगाड कधी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता, म्हणून मी तुम्हाला दाखवते. माझी ॲब्रो पेन्सिल होती तर तिचा जो ब्रश आहे ना हा थोडासा, तर त्याने मी असं सेट करून घेते व्यवस्थित असं. 。 . 。 . 。 . 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 。 . . 。 . . 。 . . 。 . . 。 . 。 . 。 .
ठीक आहे, बघू शकता तुम्ही किती कमी प्रोडक्टमध्ये इतका सुंदर मेकअप लुक झालेला आहे. आणि जी काही ही लिपस्टिक आहे पिंक कलरची, तर ती मी होटांना पण लावणार आहे आणि ॲज अ ब्लश म्हणून पण यूज करणार. थोडंसं ब्लश लावायचं आपल्याला. ब्लश लावण्याचे सुद्धा खूप प्रकार असतात. आपल्याला डब्ल्यू ब्लश नाही लावायचं आहे, आपल्याला फक्त इथे थोडंसं चीकवरती, डब्ल्यू म्हणजे इथून आणि इथून असा जो असतो ना तो डब्ल्यू वाला ब्लश असतो. सो आपल्याला फक्त थोडंसं अशा वरच्या दिशेने लावायचं आहे. बघू शकता. थोडं इथे मी नाकावरती हे केलं. बघू शकता तुम्ही नॅचरली एकदम सुंदर असा मेकअप लुक तयार रेडी झालेला आहे आणि एकदम अजिबात जास्त काही वाटत नाही आहे. आणि तीच लिपस्टिक मी होटांना सुद्धा लावून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि असा हा मेकअप लुक तयार झालेला आहे. तो सिरियलमध्ये ज्या सुना असतात ना त्यांचा बघतो, तर तसा हा सिंपल मेकअप लुक झालेला आहे. ज्या शांत सुना असतात त्यांच्यासारखा हा मेकअप लुक झालेला आहे, विलनसारखा नाही आहे. तर सो असा मेकअप लुक तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. तर माझ्या चॅनल लवकर सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल. आणि छान छान कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट द्या, म्हणजे आणि मी नेक्स्ट व्हिडिओ कुठला बनवावा हे पण मला नक्कीच सांगा. तर आणि जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर तुमचं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नाव टाका, तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घेईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं नाव तिथे टाकायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि छानशी कमेंट पण करायची आहे. तर चला भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.